शेरा शेर मिर्झा आणि शेरा गुज्जर कवळा बिलवा पहलवान भूपेंद्र जी आजनाला भरून काढणारा पहलवान इनाम लेने के लिए आप स्टेज पे आइए। पहलवान पहलवान सिकंदर शेख आपका विनंती है। मच्छिंद्र संतराम कामटे सीएसआई यांच्या स्मरणार्थ माननीय श्री ॲडव्होकेट ओंकार मच्छिंद्र कामटे प्रथम उपनगराध्यक्ष प्रसंगी उरळी देवाची नगर परिषद यांच्यातर्फे कुस्ती शेरा गुज्जर पंजाब आणि मिर्झा इराण टाइम 30 मिनिटाची वेळ कुस्ती सुरू झाली। नजरेला नजर भिडली सर्वांना विनंती आहे नाचायला लागला मिर्झा नाचायला लागला टाळ्या वाजवा। सर्व पाहुणे मंडळी ग्रामस्थांना विनंती आहे कुस्ती निकालीच होईल आपण सर्वांनी शांततेत कुस्ती पाहिजे आहे। शेरा सहज उभा राहिला शेरा संतोष भाऊ गरोड महान मल्ल आणि गोविंद तात्या पवार महाटाचे महान मल्ल दोन जीवलग मित्र स्वर्गीय हरिचंद्र बिराजदार मामांचे दोन पट्टे उभा आहेत आखाड्यामध्ये। 21 वर्षाचा भारत देशामध्ये महाबली नावाने ओळखला जाणारा हा शेरा पहलवान आणि इंटरनॅशनल पहलवान मिर्झा इराण यांची प्रेक्षणीय कुस्ती होते। शेरा सहज उभारलाय सहज शेरा पहलवान तुळेच्या तुळे काय सोपं काय मी काय शेरा पहलवान मिर्झा पहलवान ये फुरसंगी की कुश्ती दंगल है या कुश्ती छोड़ी नहीं जाती कुश्ती आर पारी होगी। ओ मिर्झा मिर्झा चड्डीची कुस्ती खेळायचा अनुभव आहे आणि वारे वा शेरा ओ टाळ्यांच्या गजरात स्वागत करा। शान बाण आणि आनाय शेरा मिनिटाला उत्कंठ वाढवणारी कुस्ती आहे। सहज पट सोडून घेतला हे पुरसंगीचं कौतुक आहे। एकदा माझी सर्वांना विनंती असेल हनुमान राया मजेश शंकर आहेत आणि तेच शंभू महादेव आहेत हात वर करा सर्वांनी एकदा बजरंग बलीचा जयघोष करू। हात वर करा सर्वांना माझी विनंती आहे सर्वांनी हात वर करा बोलो बजरंग बली की जय भारत माता की जय। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। भावाला विसरा गावाला विसरा देवाला विसरा पण छत्रपती संभाजी महाराजाला कदापि विसरू नका। एकदा त्यांचा जयघोष करूया छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय। अवघ दुमदुमल प्रसंगी अवघाची रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग। इथं गट नाही तट नाही जात नाही पंत नाही भेद नाही भाव नाही। मधले सर हा महाराष्ट्राचं कुस्ती मैदान हे फुरसुंगीचं कुस्ती मैदान हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि एक नंबरचं जंगी कुस्ती मैदान आहे। महाराष्ट्राच्या लाल मातीच्या कुस्ती मैदानातलं फुरसुंगी एक जंगी मैदान आहे त्याबद्दल एक दोन ओळी सांगतो। महाराष्ट्राच्या लाल मातीच्या इतिहासातील सुवर्णपान म्हणजे माझं गाव फुरसुंगी। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावकऱ्यांच्या एकीचं शिस्तबद्ध नियोजनाचं आणि उदंड अशा दातृत्वाचं कुस्ती मैदान म्हणजे गाव फुरसुंगी। वारे फुरसुंगी वारे फुरसुंगी काय शेरा उभारतोय ओ। महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाविदेशातील दिग्गज महिलांनी गाजवलेलं कुस्ती मैदान म्हणजे माझं गाव फुरसुंगी आणि तितक्याच उंचीचा सन्मान पैलवानांचा सत्कार व कुस्तीवर प्रेम करणार गाव म्हणजे माझं गाव फुरसुंगी। वारे फुरसुंगी वारे फुरसुंगी। या कुस्ती मैदानासाठी ज्यांनी दातृत्व दाखवलं अशा सर्व कुस्ती देणगीदारांचं समस्त गावकरी मंडळी फुरसुंगी व शंभू महादेव उत्सव कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो। कुणी तनानं कुणी मनानं कुणी धनानं कायेनं वाचेनं बोला। महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आपल्याला विनंती करतो आपला इनाम देण्यासाठी स्टेजवर यायचंय आणि 3 नंबरच्या कुस्तीचे पहलवान भूपेंद्र आजनाला जी हिंद केसरी आपको सूचना की जाती है आपका इनाम लेने के लिए आप स्टेज पे आ जाइए पहलवान भूपेंद्र जी आजनाला। मिर्झा पाठीमागे जायचा प्रयत्न करतोय पण शेराच्या मगर मिट्टीत काही चाल नाही। तसेच हे कुस्ती मैदान
महाराष्ट्र भारत देश तसेच संपूर्ण जगात ज्या कुस्ती मल्ल विद्या यूट्यूब चॅनलद्वारे प्रसारित केलं जातं त्या कुस्ती मल्ल विद्या यूट्यूबचे संस्थापक वस्ताद गणेश मानगोडे यांचा देखील शंभू महादेव उत्सव कमिटी व समस्त गावकरी मंडळी फुरसुंगीच्या वतीने त्यांना आभार मानतो, धन्यवाद देतो. कुस्ती 30 मिनिटात संतोष भाऊ आणि गोविंद तात्या हे दोघे निकाल लावणार आहेत. 3.5 लाख रुपये मोजलेले आहेत. फुरसुंगीमध्ये शंभू महादेवाचा हा प्रसाद. भूपेंद्र राजनालाजी 40 पैलवान मिनिट. इनाम देण्यासाठी आलेले आहेत. जगुदादा कामटे यांना विनंती आहे की 4 त्यांनी मिनिट त्या झाले. कुस्तीचं इनाम द्यायचं आहे. अजून 36 मिनिट. किती मिनिट तात्या ऐकू येत नाही, आवाज जरा लांब आहे. वक्त किसी का इंतजार नाही करता. 30 मिनिटांमधली काही वेळ भूतकाळात जमा झालेली आहे आणि बिरजा पटाला घुसलेला आहे आणि सहज सियरानं सोडवून 3 घेतला. नंबरचा कुस्तीचा इनाम एखाद्या वेळेस जगुदादा कामटे उद्योजक यांच्या वतीने या कुस्तीचं इनाम भूपेंद्रजी आजनाला हिंद केसरी यांना देण्यात येते. दोघांचे मिळून 320 किलो वजन आहे बरं का हलगीवाले. जर त्या बॅरिगेड्स वरनं बोजा खाली येऊन पडला, खाली चपातीच. त्यामुळे जपून बसा. आपल्याला सोसत नसतंय. मी एवढ्या लांब बसला काय येडाय होय. उमेश भाऊ हरपळे, आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. उमेश भाऊ हरपळे. 3 नंबरच्या कुस्तीचा इनाम पाकिट जगुदादा द्यायचंय. कामटे यांच्या हस्ते देण्यात येतोय. फोटोग्राफरांना विनंती आहे की उमेश त्यांनी भाऊ. तो फोटो काढायचा आहे. उमेश भाऊ. महाराष्ट्रातून उपस्थित असलेले सर्व कुस्ती शौकीन शबाश. एकेरी पटाला परत घुसलेला आहे बिरजा. सरपंच शाबास. हरपळे. उमेश भाऊ हरपळे. कवळा बिलवा शेरा बसला खाली. आता मिर्झा आणि शेरा काय करतात बघू. आता शेरा पाठीवर बसून काय करतोय. धरलंय तर मगर मिट्टी पूर्ण बसन आहे हाताची. टेलरला सुद्धा कपडे शिवताना त्रास होत असेल. संतोष भाऊ, मी तुमची तब्येत किती वेळा जवळून बघितली, पण असली पोरं परत निर्माण होतील असं वाटलं नव्हतं. संतोष भाऊ गरुडची तब्येत बघावी, चंद्रहार पाटलाची तब्येत बघावी. काय गोविंदा त्या तब्येत होती. बजरंग भलीसारखी तब्येत होती संतोष भाऊ गरुडची. ते बिस्किट असल्यासारखे होते पोटाला. आणि तेव्हा मानव येऊन बसले, पण काय चालं ना, मान वर खडी करून बसले शेरा. सुनामी लाट आली आणि उठून जर गेलं. शबाश. उठा लागला शेरा. उठला. ओ उठला की शेरा टाळ्या वाजवा की कवळ बैलवाय. 21 वर्षी वय आहे. वयाच्या 21व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी या पुणे जिल्ह्यात आळंदीमध्ये इंद्रायणीच्या काठी संजीवन समाधी घेतली आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. वयाच्या 16व्या वर्षी 9,000 वबे लिहिल्या आणि वयाच्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. कैवल्याचा पोतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ला, तिथं छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. पुणे हे आयटीचं जग, विद्येचं माहेरघर. त्यामध्ये हवेली तालुका आणि फुरसुंगी हे गाव. सर्वात मोठी बाजारपेठ. इथं कांदा या गावात पिकतो ना. अख्खा महाराष्ट्र कांद्याची प्रेरणा अख्ख्या महाराष्ट्रात घेतो. फुरसुंगीचा कांदा प्रसिद्ध आहे. अजय शेठ आजनालाजी. हे फुरसुंगी गाव भारताला कांदा पुरवणार. भूपेंद्र आजनाला जी, आपका इनाम गिन के लीजिए. नहीं गिन के लीजिए पहलवान, आपका इनाम गिन के लीजिए. धन्यवाद. या फुरसुंगीमध्ये जे बोललं ते केलं जातं. फुरसुंगी एकमेव गाव आहे की जो इनाम हँडलवर छापला जातो तोच पैलवानांपर्यंत पोहोचवला जातो. शबाश. शबाश मिर्झा. शबाश मिर्झा. शेरा शिव छत्रपती पुरस्कार विजेते आदरणीय गोविंद तात्या पवार या कुस्तीचं पंच म्हणून काम पाहतायत.
ही कुस्ती सोडली जाणार नाही याची प्रेक्षकांनी आणि पंचांनी देखील नोंद घ्यावी. गाव करेल ते राव. पहलवान शेरा गुजर और पहलवान मिर्जा ईरान, ये पुरसिंगी का कुश्ती दंगल मैदान है. यहाँ कुश्ती छुड़ाई नहीं जाती, आर पार की कुश्ती होती है. यहाँ खेलिए पहलवान. चलिए कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ. नाम भी कमाओ और दाम भी कमाओ, दोनों एक साथ कमाओ. अपने घर का नाम रोशन करो. इतने दूर से आए हैं, 2000 किलोमीटर से शेरा और 25,000 किलोमीटर से वो आया है ईरान से, जहां से पेट्रोल डीजल इस भारत को आता है. यहाँ का गैस थोड़ा सा महंगा हो रहा है. साड़े जरा पानी तो लाइए. गैस में तंचाई हो रही है. मिर्जा थोड़ा भेज दीजिए. हा पाठवतो म्हणते, टाळ्या वाजवा. या कुस्ती मैदानासाठी उपस्थित असलेले सर्व महाराष्ट्रातील कुस्ती शौकीन पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी यांना एक सूचना आहे. उद्या दिनांक 26 मार्च 2026 रोजी शंभू महादेव उत्सवानिमित्त फडतरे मळा या ठिकाणी भव्य दिव्य एक आदत व एक बैलगाडा चकडी मैदानाच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. तरी या स्पर्धेचाही आपण लाभ घ्यावा. सुनील साळवे, आपणास ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे, पाण्याची सोय करा. सुनील साळवे, पाण्याची सोय करा. ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे. मिर्जा म्हणतोय कुश्ती करो पहले, शाबाश. कुश्ती करो. या कुश्ती छूटेगी नहीं. तुम्हारे ही जंगल में आके कुश्ती तुम्हें आर पार ठोक देंगे हो म्हणतोय. जाएंगी. कुश्ती छूटेंगे नहीं. लड़ो. शेरा म्हणतोय भलं भलं गेलं गोत खात. किती झटायचंय तेवढं झट म्हणतोय. एखादा असा भात्यातलं बाण काढावा. शेरा हा मराठी आणि हिंदीमध्ये थोडं साधर्म्य कळतंय शेराला. कवळाय हो, अजून त्याला 4 वर्षात पक्वता येईल. वयाची 18 ते 25 एवढी उमेदीची वेळ असते. त्यामध्ये मनगटात बळ यायला सुरू होते. अचानक काही जणांना वाटतं की माझं 15व्या वर्षी पोरगं महाराष्ट्र केसरी व्हावं, हिंद केसरी व्हावं, ऑलिम्पिकला सुपर हेवी गटामध्ये जावं. तसं नाही होत. एक वेळ जी ती माणसाच्या जीवनामध्ये भरत असतात. त्यामध्ये 18 ते 25 मिशा यायला सुरू होतात. त्यामध्ये जवानी येते. त्या जवानी तपश्चर्येने राहिला. इंस्टाग्राम नाही ठेवलं, पाहुणेरावळ्याच्या गावाला नाही गेलं, जीवनाचं सोनं होतंय. तपश्चर्या राहिले पाहिजे, गुरुनिष्ठा पाळली पाहिजे. तालमीतून गावाकडे गेला की महिन्यानं 2-2 महिने परत तालमीकडे नाही. गाव कोणीकडे आहे, तालीम कुस्ती मध्ये घ्या. पंचांना विनंती आहे. घडणार नाही. जीवनामध्ये जीवन जगत असताना तुम्हाला ज्या वाटेनं जायचं आहे, जो रस्ता धरलाय त्या रस्त्यानं जर आबा माणूस गेला तर 100% जीवनाचा मार्ग सापडतो. जोसेफ जॉर्डन नावाचा पैलवान असा शेरासारखा आहे. क्युबा नावाचा देश आहे आणि त्या देशातला पैलवान सातत्यानं 24 वर्ष गिरकोमन कुस्ती स्पर्धेमध्ये फ्री स्टाईलचं जगातलं पदक आणतोय गिरकोमनचं. हुसेन बोल्ट नावाचा क्युबा देशाचा हुसेन बोल्ट, जमैका एक बेटा आहे, तिथला खेळाडू आहे. सातत्यानं 16 वर्ष संतोष भाऊ पदक घेऊन आला. तुम्ही फार मोठे पैलवान होता जीवनामध्ये. मी पुळूस गावचा आहे, स्वर्गीय बालाराव पिशेकच्या गावचा, ज्या गावात अख्ख्या देशातली कुस्ती रोज बोलली जाते. संतोष गरोड पैलवान सारखा, गोविंद तात्यासारखा पैलवान या भारतात आणि महाटात झाले. हरिश्चंद्र बिराजदार मामा सारखा एक तपस्वी माणूस गोकुळ वस्ताद तालमीला वस्ताद म्हणून राहिले. त्याचं फळ 2002 ला दत्ता गायकवाड पैलवान, भरत मेकालीला हरवलं. पैलवान गोविंद तात्या, अर्जुन काकासाहेब पवार, राहुल नाना आवारे सारखा पैलवान, संतोष भाऊ गरुड सारखा पैलवान, विकी बनकर पैलवान. पुणे जिल्ह्याला पहिली गदा मिळाली. संदीप बारगोजे पैलवान, त्यांचाच पट्टा. कितीतरी नाव सांगेल. चंद्रा सिमगिरे, रवींद्र पाटील बानगे, पहिली गदा पुणे जिल्ह्याला रघुनाथ पवारांनी मिळवून दिली. 76 ला हिरामन बनकर, 2 पिता पुत्र आहेत. 76 आणि 2009 विक्की बनकर.
राहुल काळभोर बिराजदार मामांचेच पट्टे. तिसऱ्या वेळेला मिर्झानं कब्जा घेतला. नव महाराष्ट्र तालीम संघाचे वस्ताद पैलवान सचिन आवाडे सर यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यायचंय. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960 ला आणि हो 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 वादळात दिवा लावायचा प्रयत्न करतोय मिर्झा, पण शहराच्या पुढं ती सुनामी लाट आहे आणि पाया पडतंय. शहरा किती नम्र आहे बघा, वाजवा की टाळ्या शहरासाठी. याला नम्रता असतात, नाहीतर काही पोरांना छटाक 2 छटाक वजन वाढले काकत बँड आली रस्त्याने फिरते ती. हे मला बोलासाठी आणलंय. मदने सर आला या गावाला, तुमच्या माझी गोळी कडू आहे पण गुण नक्की येतोय. अशी नम्रता पाहिजे. जे अंगी मोठेपण या यातना कठीण. शाबाश शाबाश, जंगली रमी पे आओ ना महाराज. बरं झालं आबा बंद केलंय, वाट लागली काय काय पोरांची. टिंबुर्लीला एक पोरगा आमच्या 90 लाख रुपये 3 दिवसात घालवलं ऑनलाईन रमीवर. मी चांगलं बोलतोय हसासाठी, तुम्हाला कोणाचं डिप्रेशन जाईल, कोणाची बीपी शुगर नीट होईल, पण मनोरंजनासाठी मी बोलत नाही, वस्तुस्थिती सांगतो. आकाशातला पाण्याचा थेंब जर गटारीत पडला, पाय धुतण्यायोग्य पाणी राहत नाही. तोच पाण्याचा थेंब जर केळीच्या पानावर पडला, सकाळच्या पारी सूर्यबिंब चमकलं, मोत्यासारखं दिसतंय. तोच पाण्याचा थेंब जर शिंपल्यात पडला तर प्रत्यक्षात मोती बनतो. तोच पाण्याचा थेंब जर तव्यावर पडला, काही सेकंदात पाणी भस्म होतंय. तुम्ही उदबत्तीच्या बाजारात गेला की सुगंध येणार, मिरच्याच्या बाजारात गेला की शिंका येणार. संगतीचा परिणाम सांगतोय. म्हणून सदा संगती सज्जनाची घडावी. जीवनामध्ये जीवन जगत असताना वा रे वा वा रे वा, चकार घर 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 फिरायला लागलंय. वा रे वा, शाबाश शेरा, तुम भारत का शेर हो, इस हिंदुस्तान का तुम शेर हो. तू शेरा पहलवान ये फुरसंगी मिर्जा का तुम कुश्ती. अपने मेहमान हो. मधने सर, शहराला चक्कर आली, आता पण मी काय करणार, धरू लागायला मिर्झाला उभं चक्कर आली मिर्झाला, पण शहराला काहीच झालं नाही. हा, मिर्झा म्हणते आता मी कसं धरू. मदने सरचं आता काय राहिलंय. ये शेरा पहलवान और मिर्जा पहलवान एक फुरसंगी का कुश्ती दंगल है. या कुश्ती छोड़ी नहीं जाती, आर पार की होती है. यहाँ इनाम भी जितना कड़क होता है मांगो और इधर उतना का इनाम वसूल भी दिया कड़क जाता होता है. यहाँ जितना भी मांगो उतना दिया जाता है. लेकिन कुश्ती छोड़ी नहीं जाती. हाँ, कुश्ती तो नहीं छूटेगी. तात्याजी बोलिए, संतोष भाऊ बोला, त्यांना निर्णय लावून घ्या. तुम्ही महान आहात. या कुस्ती मैदानासाठी प्रथमच निवेदक म्हणून बारामतीचे आदरणीय मदने सर, पंढरपूरचे मदने सर यांनी उत्कृष्ट अशा प्रकारचं निवेदन केलं. त्याबद्दल शंभू महादेव उत्सव कमिटी फुरसुंगी व समस्त ग्रामस्थ मंडळी फुरसुंगी यांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. सर, आपला सन्मान घेण्यासाठी आपण खाली यायचंय. प्रेक्षकांना विनंती आहे, भारतातली 1 नंबरची तगडा कुस्ती मैदानावर चालू आहे. पैलवान शेरा गुजर पंजाब विरुद्ध पैलवान मिर्झा इराण. सर्वांनी शांततेत कुस्ती पाहिजे. 3,50,000 रुपये नामाची कुस्ती कैलासवासी मच्छिंद्र शांताराम कामटे सीए साहेब यांच्या स्मरणार्थ ही कुस्ती ॲडव्होकेट ओंकार मच्छिंद्र कामटे, प्रथम उपनगराध्यक्ष फुरसुंगी देवाची उरुळी व कामटे परिवाराच्या वतीने कुस्ती लावण्यात आलेली आहे. धन्यवाद मन्ने सर.
अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं निवेदन आज आपण या कुस्ती मैदानासाठी केलं. कुस्ती करो पहिलवान कुस्ती पैलवान मिर्झा. प्रेक्षकांना विनंती आहे की भारत देशातील ही सर्वात तगडी कुस्ती आहे. अतिशय प्रेक्षणीय कुस्ती चालू आहे. सर्वांनी शांततेत कुस्ती पाहायची आहे. पहलवान कुश्ती कीजिए, पहलवान कुश्ती करो. या कुश्ती आर पार होगी, छूटेगी नहीं. चला पैलवान. फुरसुंगी गाव राज्यातले एक दिग्गज गाव. कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, कृषी, सामाजिक, औद्योगिक या क्षेत्रामध्ये एग्रेसिव्ह गाव. या गावामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी कुस्त्याचं मैदान आणि त्या मैदानामधली सर्वात मोठी कुस्ती 3.5 लाख रुपये इनामाची आखाड्यामध्ये सुरू आहे. पैलवान शेरा गुजर आणि मिर्झा अशी बलाढ्य कुस्ती. प्रेक्षकांना नम्र विनंती आहे. अतिशय प्रेक्षणीय कुस्ती या मैदानावर शेवटची चालू आहे. 3,50,000 रुपये नामाची कुस्ती आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण आहे त्या जागी बसून घे. पहलवान शेरा गुजर कुस्ती कीजिए. पहलवान मिर्जा ईरान. शेरा गुजर, मिर्जा ईरान. या कुश्ती छोड़ी नहीं जाती, कुश्ती आर पार की होगी. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे. अतिशय प्रेक्षणीय आणि देशातली 1 नंबरची मोठी कुस्ती लागलेली आहे मैदानावरती. दुपारी 1 वाजल्यापासून हे कुस्ती मैदान अतिशय शांततेत चालू आहे. शेवटच्या कुस्तीचा देखील आपण लाभ घ्यावा. बोला दादा बोला. पॉइंटवर घ्यायची. सोनू हा घ्या. ज्यांचा इनाम आहे ते उपनगराध्यक्ष ओमकार कामटे, ॲडव्होकेट ओमकार कामटे हेही सांगतायत पॉइंटवरती कुस्ती घ्या. पॉइंटवर घेतल्याशिवाय निकाल लागणार नाही. कारण की कर्नाटकमध्ये अशीच कुस्ती झाली होती, 1 तास कुस्ती झाली, परंतु पॉइंटवरती शेवट निकाल लागला. पॉइंट वरती कुस्ती लागलेली. आता शेरा आणि मिर्झा अशी कुस्ती परत गुणावरती लागलेली आहे. शबाश. बार बार पटाल जाण्याचा प्रयत्न आहे पैलवान मिर्झाचा आणि शेरानं वरती उंचीचा फायदा घेऊन हप्ती बांधण्याचा प्रयत्न केलेला होता, तो असफल झालेला आहे. गुण कोणावरती घेणार. आतापर्यंत गुणाची कुस्ती बघितली तर मिर्झा ईरान 3दा धरून आणलंय
आणि आता मात्र पट काढून ओ आता मिर्झानं गुण वसूल केलेला आहे आणि अशा पद्धतीनं मिर्झा इराण हा गुन्हा बोला शिवशंभो हर हर महादेव. हलगी वादक इनाम ना हा द्या. इनाम देण्यासाठी उरुळी देवाचे फुरसुंगीचे उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट ओमकारजी कामटे आणि कामटे परिवार यांच्या वतीने या ठिकाणी इनाम दिला जातोय. आपण आखाड्यामध्ये जाऊन त्यांचा या ठिकाणी इनाम द्यावा अशी विनंती करतो. त्याचप्रमाणे हलगी वादक आपलाही या ठिकाणी सन्मान होतोय. आपणही आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचंय. त्याचप्रमाणे PI हलगी वादक मोरे आपणास विनंती आहे, आपण आपला या ठिकाणी सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचंय.